हे आमच्या घरातलं सर्वात छोटं बाळ, जे की आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतं. घरी आल्यावर ह्याच्यासोबतच थोडा वेळ खेळत होते. त्यानंतर पटकन सगळं आवरलं. खूप दिवसांपासून पिठलं भात खायची इच्छा होती, म्हणून म्हटलं आज तेच बनवूया. आईने कुळथाचं पीठ तयार करून आणलं होतं, म्हणून म्हटलं आज त्याचंच पिठलं बनवूया. गरम तेलामध्ये मोहरी टाकली, मग त्यात लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. आणि हे ना आईने बॅटर आधीच तयार केलं होतं. ह्यात कुळथाचं पीठ, पाणी आणि थोडीशी हळद आहे. मग हे तयार केलेलं बॅटर ह्यामध्ये टाकलं. थोडंसं पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकून थोडा वेळ शिजायला ठेवलं. पिठलं शिजतंय तोपर्यंत बारीक कोथिंबीर कापून घेतली. हे चांगलं शिजवून घ्यायचं आणि मग ह्याला उकळी आल्यावर मी ह्यात ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकली. पिठलं तयार झालं होतं. मग भात आणि गरम गरम पिठलं असं छान असं पिठलं भातावर ताव मारला. बाय.